हे राक्षस हरामी 4-4 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतात। हे कुत्रे साले काय हे असंच पाठवा, कट करू नका काय या हरामींना काय हे आमच्या लेकींचा फायदा घेतात आणि या काही प्रकरण पुढे येत आहेत। काही लेकी आणि आईबाप गरीब आहेत, किती घुसमट त्यांची आहे। नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज। आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या भडगाव तालुक्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात व्याख्यान करत म्हणजे आजकालचे जे मुलं आहेत जास्त पळून जायचं प्रकरण वाढलेलं आहे। त्यासाठी सर्व पोलीस स्टेशन पाचोऱ्याचं आणि दामिनी या संघाने या पाचोऱ्यात वसंत ठाकरे साहेबांना इथे घेऊन आलेले आहेत। साहेब, आज तुम्हाला मी थेट दोनच प्रश्न विचारतो, तुम्हाला वेळ नाहीये। आज ही मुलं मुली जे पळत आहेत ते तर त्यांना रोखण्यासाठी काय संदेश द्याल? आता आपण सर्वांनी पाहिलं प्रत्यक्षात जे भडगाव पोलीस स्टेशनचे आपले सोनम साहेब आहेत, शर्मा साहेब आहेत, माझ्या दामिनी ग्रुपच्या ह्या सगळ्या माता भगिनी आहेत। यांच्या माध्यमातून आपण जो बाप समजावून घेताना माझा अभिमान, माझी लेक माझा अभिमान, प्रत्येक लेकराला महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या मी हेच सांगतोय की प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया। 21व्या शतकामध्ये कुठंतरी आपल्यामधला माणूस आपण हरवत चाललेलो आहे आणि या व्यसनाच्या, आत्महत्येच्या आणि या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये आमची लेकरं अडकत चाललेली आहे, त्यांचा विनाश होत चाललेला आहे। तर कुठंतरी आपल्यामधला माणूस जागा झाला पाहिजे आणि थोडस हे विज्ञान, हे सोशल मीडिया ज्यांनी आपल्याला जखडलेलं आहे हे थोडस बाजूला ठेवून कुठंतरी आईबाप आणि आईबापाची घट्ट मिठी ही एक काळाची गरज आहे। प्रत्येक लेकराला मी सांगतोय, घरी जायचं, आपल्या आई बापाला घट्ट मिठी मारायची, सगळ्या वेदना बाहेर येतील। आई वडिलांनी जर मुलाकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे कडक नजरेने बघत आहेत का त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना होतात? नाही, फक्त आई वडिलांनी दुर्लक्ष केलं असंही काही नाहीये की प्रचंड म्हणजे सोशल मीडियाचा दुरुपयोग असेल किंवा मुलांना सोशल मीडिया वापरायचा कसा याचा आपण त्यांना कोणत्याही पद्धतीचं ज्ञान दिलेलं नाही। आणि एकत्रित कुटुंब पद्धती ही काही दशकापासून तुटलेली आहे। आजी माहिती नाही, आजोबा माहिती नाही, म्हणजे ज्या जिजाऊच्या मांडीवरती माझे संभाजीराजे तयार झाले, म्हणजे आजीनं असा नातू तयार केला की विश्वामध्ये बलिदान कसं करतात हे फक्त संभाजीराजांच्याकडून शिकायचं असतं। ती आजीची मांडी नाही, ती आजोबाची मांडी नाही आहे। लेकरांनी जायचं कुठं त्यांच्याही खूप घुसमट झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक पालकांनी म्हणजे एकत्रित आपण रोज नाही रात्री आठवड्यातून एकत्रित कुटुंब कसं येईल, एकत्रित कुटुंब जोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत लेकरांना आजी आजोबा चुलता गुरुजन काय आहेत हे कळणार नाही, तोपर्यंत लक्षात घ्या हा सोशल मीडिया तिथं येऊन म्हणजे राहणार आणि आमच्या लेकरांना या प्रत्येक व्यसनाच्या विळख्यामध्ये असेल, खोट्या प्रेमाच्या जाळ्याच्या विळख्यामध्ये असेल। लक्षात घ्या, मुलांना व्यक्त व्हायला जागा कुठे आहे? आईची मांडी नाही, बापाचा आधार नाही, आजी नाही, आजोबा नाही, मग सोशल मीडियावरती व्यक्त होतात। हे राक्षस हरामी 4-4 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतात। हे कुत्रे साले काय हे असंच पाठवा, कट करू नका काय या हरामींना काय हे आमच्या लेकींचा फायदा घेतात आणि या काही प्रकरण पुढे येत आहेत। काही लेकी आणि आईबाप गरीब आहेत, किती घुसमट त्यांची आहे। पुण्याचा एक बाप येतो, साहेब माझी 2 वर्ष झाली लेक माझे शोधून काढा, चला चला चला। त्यामुळे आपण सगळ्यांनी एक होणं काळाची गरज आहे। एक वेळ मुलगी नापास होऊ देत, 2 मार्क्स कमी पडू देत, मार्कांचे ढीग रचले गेले आणि त्या ढिगाऱ्याखाली आईबाप आणि लेकरांची घुसमट व्हायला लागली। वर्दीतले हे बाप मी सांगितलं ना, या वर्दीत कुठेतरी एक भाऊ आहे, या वर्दीत कुठं तर बाप आहे, डोळ्यात एकच सगळं कळतं पण हंबरडा पडून रडतात। वर्दीवरती रडता येत नाही पण वर्दी जेव्हा काढून ठेवतात तेव्हा आतली ही माणसं रडतात। त्यामुळे प्रचंड वाईट आहे आणि लेकरांना मी तेच सांगतोय की इतिहास जाणला पाहिजे, आईबाप आणि राष्ट्र जाणलं पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, आजचे जे मुलं जे असे पळून जायचे, जर तुम्हाला वाटतं की मुलं आणि मुली आज जर पळून जायच्या तयारीत असतील तर त्यांना लास्टचा संदेश काय असेल? नाही, एकदा आई बापाच्या नजरेत नजर घालायची जाण्याच्या अगोदर, एकदा फक्त 20 वर्षाचा प्रवास आठवायचा आणि मग आठवत नसेल तर जाताना मग कुठं तर बापाला सांगायचं किंवा त्याच्या कधी कधी मी म्हणतो अन्नात विष घाला, एकदा संपवा सगळी। आणि असंही नाही की लेकरू मुलगी जर जात असेल, मुलगी जर त्या तोडीचं पोरगा असं असेल, अंगावर वर्दी आहे, अधिकारी आहे, खूप छान आहे, आंतरजातीय पोरगा आहे, पण सुंदर आहे, कमवण्याची धमक आहे, ताकद आहे, कुठलाच बाप नाही म्हणणार नाही हो। पण लेकिनो पळून जाऊ नका, कुठल्या छपरी बरोबर मावा खातोय, खिशातला फक्त 10,000चा पुडका बघते तू, पण कुठून आणला त्यानं ते माहिती नाही आणि चुकीचं आहे।
त्यामुळे बापाचं एकदा फाटकं चप्पल बघा, त्याच्या अंगावरचे कपडे बघा आणि 20 वर्षाचा प्रवास आठवा. हळूहळू आहे, बिलकुल. छोटासा म्हणजे बदल छोटा आहे, पण येणाऱ्या काही वर्षात प्रचंड मोठा बदल होणार. गाई साहेब, मोठा खरोखर तुम्हाला सांगतो, तुम्ही पाचोऱ्याला आलात, पाचोऱ्याचं ज्यावेळी व्याख्यान झालं, अक्षरशः तिथे लेडीज सांगत होते आमच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणे. आणि आज भडगावमध्ये खरोखर तुमच्यामुळे अनेक घरं वाचले जातील. नाही, आणि तुम्ही बघताय का, हो, म्हणजे आजचा कार्यक्रम कोणी आयोजित केलाय? आज ह्या सोनवणे साहेबांनी केलेत. मेन तुम्हाला हा. तेच दाखवण्यासाठी आलो होतो. या वर्दीनं, अरे ह्या वर्दीनं. सोनवणे साहेबांनी आणि या सगळ्या माता. आणि साहेब हे काय केलं तुम्हाला माहितीये का? रोज पोलीस स्टेशनला एक दिवस आड ही घटना येते, कुठेतरी तुमची गरज आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी तुम्हाला इथं बोलवलं गेलं. लागणार break आणि आता. 100% नाही, 99% आज ज्यावेळेस मुली रडतात आणि जेव्हा तुमच्या गळ्याला पडतात त्यावेळेस समजतं की आपलं व्याख्यान सक्सेसफुल झालेलं आहे. मंगल आहे, आनंद आहे. धन्यवाद. भेटू लवकर. आज आपल्या भडगाव पाचोऱ्यामध्ये येऊन वसंत ठाकरे साहेबांनी येऊन इथं आज व्याख्यान चांगलं केलेलं आहे आणि आज 100% मुलींमध्ये मुलांमध्ये फरक पडेल. धन्यवाद.